लय रॉयल नाव माणूस झाला. लय रॉयल म्हणजे ती मुख्यमंत्र्याला टप देणारा, म्हणजे मुख्यमंत्र्यापेक्षा सुद्धा मोठा माणूस झाला जरांगे पाटील. तुम्हाला 24 मध्ये मंत्रिमंडळात दिसणार तो, हे शब्द लक्षात धरा. ही खराय बरं का. हे माझ्याकडून लिहून घ्या तुम्ही, आजचं तारीख आणि ते. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. बस 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 बस. अहो त्याने त्याला म्हणजे आता त्याने अपक्षमधनं सुद्धा खासदारकीला उभारू द्या, इजी निवडून आले. त्याला कसं राहू द्या, आपल्या समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे त्याला 99%. 99% नव्ह, 100% पूर्ण पाठिंबा म्हणजे आहे. यातनं हा कारण बघा मग, तो राजकारणी शुअर लोक, येतो शुअर. अहो ही राजकारणी लोक त्यांच्या पाया पडतील, बाबा हा तुम्ही आमच्या पक्षात प्रवेश करा. हा. हम्म. आता बघा यावर्षी इलेक्शनचे फक्त गंमत पाहायचं का आम्ही आता. हम्म. जसे पहिले कसे बाळासाहेब ठाकरे लोक कोणते उभा केले, हम्म. दगडावर निवडून आले, आले का नाही. मला वाटतं ही मनोज जरांगे पाटील जालन्याच्या आणि बीडच्या बाउंड्रीवर राहते ती काही की. जालना आणि बीड. हा. नाही नाही, ही गंगा आहे का, गंगा आपली गोदावरी, हा. त्याच्या गोदावरीच्या पलीकडे बीड हा. आणि इकडे जालना. अलीकडे जालना. हा, आणि आम्ही गोदावरीला ठेकून राहतो, म्हणजे आम्हाला लई थंडी वाजते. म्हणजे त्यांचं कसं आहे, आता त्यांचं गाव जे आहे ते जालना जिल्ह्यात जाते. नाही, त्यांचं प्रॉपर गाव तुमच्या बीड मध्ये, कोणचं गाव? माथुरी माथुरी माथुरी. मग ते राहते त्या अंतरवली सराटीला तिकडं का? ते नाही नाही नाही, इथं साखर कारखाना आहे, इथं इथं आमच्या 1 किलोमीटरवर. हम्म. शहागड ते कारखाना 1 किलोमीटर अंतर आहे. हा. ते कारखाने राहतात आणि उपासनले बसले 4-5 किलोमीटर अंतरवालीला. हा. 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 तिथं जागा चांगली वाटली, लोक चांगले वाटले, त्यांनी आज 150-200 एकर जमीन तशी ते भेटले त्यांना पैसे, आर्या लोकांना. हा. हा. ज्याचं जितकं नुकसान झालं ते, ज्या ज्या समाजाचं. कोणी दिलं त्यांना पैसे? सरकारने दिले ना, दिलं जरांगे का? पाटलांनी द्यायला लावले ना. होय. हा, आता काही लोक राहिले थोडे मागचे, हम्म. 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 पण बरेच लोकांना मिळालं नाही. ज्याचे 1 एकर आहे त्याला 10,000 20,000, जे उत्पन्नाच्या हिशोबाने. हा. 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 आता उत्पन्न लाख निघालं तर एवढे थोडी देऊ शकते ते सरकार. नाही, बरोबर आहे की. हा, मग असं दिलं. पण बरेच राहिले लोक, लिस्ट वगैरे आली तिची, दिले बी. हा. हा. इकडे आम्ही ग्रुपवर असल्यामुळे ते आम्हाला कळतं. बरोबर आहे की. आणि त्याच्यात माझी सासरवडी त्याच्या पुढे आहे 2 किलोमीटर, हम्म. 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 भांबिरीन दयाळा म्हणून. हा. 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 हा, बाकी काही नाही, आता पद्धतशीर चाललंय आता. खरं आहे. आता आम्हाला 4% वाढले, आता परदेशी आता जुलै पासून देते ना ते 4%, आपल्याला 2,500 वाढले. हा. 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 70च्या घरात गेलो आपण आता. रिटायर्ड कधी आहे? अजून 1 वर्षानं? नाही, डिसेंबर आणि पुढले 4 महिने, 24चे 4 महिने, मेला मोकळा. होय. 1 मेला मोकळा. हा. 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 आता देवदेवच करायचे आता राहिलेले एवढं नंतर. तर मंडळी, ही कॉल रेकॉर्डिंग आपण ऐकली आहे आणि यावरती मनोज जरांगे पाटील राजकारणात येणार का, लोकांचा समज होता. इम्तियाज जलील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्याबद्दल तुमचं दुमत असण्याचं कारण नाही, परंतु त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी त्यांच्या आणि मराठा समाजासाठी जनचळवळ उभी करावी, असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता मनोज जरांगे पाटील यांनी प्रचंड मोठा लढा उभारलेला आहे. त्यांच्या मागे महाराष्ट्रातील मराठा समाजातील हजारो लाखो तरुण लोक पाठीशी उभे आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी आता राजकारणात यावं या मागणीला जोर धरायला सुरुवात केली आहे. तसेच इम्तियाज जलील यांनी देखील अशीच मागणी केलेली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आगामी काळात राजकारणात उतरणार का, आणि उतरले तर त्यांच्या पाठीशी समाज उभा राहणार का, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलेलं आहे. ते TV9 मराठी या वृत्तसंस्थेसोबत यावेळेस बोलत होते. ते म्हणालेले आहेत की आमचा मार्ग राजकारणाचा नाही, गोरगरीब लोकांना न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे, ही पोरं मोठी झाली पाहिजेत असं आम्हाला वाटतं आहे. नेमका आमचा राजकारणानेच घात केलेला आहे. जनचळवळीत इतकी मोठी ताकद आहे की ते आता सिद्ध देखील झालेलं आहे. लोकांचा समज होता की आंदोलनाने काहीही होत नाही. हा खूप मोठा गैरसमज होता. गरिबांचं कामच नाही की सामाजिक क्षेत्रात जाऊन चळवळ करणं, परंतु ह्याच आंदोलनामुळे 56 लाख लोकांना आरक्षण मिळालंय. याचा अर्थ आंदोलनात किती ताकद आहे हे आता सगळ्यांना कळालंय, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हणालेलं आहे. ते पुढे म्हणाले की लोक मांड्यात थोपटून
सांगायला लागलेले आहेत की आंदोलनात ताकद आहे, राजकारण हा आमचा मार्ग नाही आहे, आम्ही राजकारणाबाबत चीड असणारे लोक आहोत, जन आंदोलनामुळे गोरगरिबांना न्याय मिळतो, राजकारणाकडे माणूस गेला की मतलबी बनतो, आमचा तो रस्ता नाही, असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे. तर मंडळी, इम्तियाज जलील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल आमचं दुमत असण्याचं कारण नाही, परंतु त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी त्यांच्यासाठी आणि मराठा समाजासाठी जनचळवळ उभी केली पाहिजे. मुस्लिम समाज आणि मराठा समाज आपण एकत्र आणू शकतो, गोरगरिबांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. जरांगे पाटील राजकारणात आले तर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी इम्तियाज जलील यांचा जरांगे पाटलांना सल्ला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या विचारांचे लोक विधानसभेत लोकसभेत असायला हवेत असं सांगून खासदार इम्तियाज जलील यांनी जरांगे पाटील यांना एक सल्ला दिलेला आहे. मराठा, मुस्लिम आणि ओबीसी समाजाचा विविध राजकीय पक्षांनी आपापल्या फायद्यासाठी वापर करून घेतलेला आहे. राज्यामध्ये मराठा समाजाच्या हातात राज्यातील सर्व सत्तासूत्र असताना देखील मराठा समाजावर आज रस्त्यावर उतरण्याची वेळ का आली? मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या एका छोट्या गावातील नेत्यामागे राज्यातील लाखो कोटींच्या वतीने मराठा समाज एकवटण्याचं कारण काय? आणि या प्रश्नाची उत्तरं शोधण्याची गरज आहे. आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी फक्त आंदोलन करून चालणार नाही. त्यासाठी आपल्या विचारांचे लोक विधानसभा आणि संसदेत पाठवावे लागतील आणि याचा मनोज जरांगे पाटील यांनी विचार केला पाहिजे, असं आवाहन MIM पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलेलं आहे. ते TV9 या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. इम्तियाज जलील पुढे म्हणाले आहेत की मागच्या आठवड्यात दिल्लीमध्ये बोलत असताना मी बोललो होतो की महाराष्ट्रात आज घडीला सर्वात मोठा नेता कोणता असेल तर तो मनोज जरांगे पाटील आहे. जरांगे पाटील यांच्या समाजासाठीची तळमळ, प्रामाणिकपणा पाहून लोक त्यांच्याकडे आकृष्ट झालेले आहेत. स्टंट करणाऱ्या नेत्यांना लोक लगेच ओळखतात, पण जरांगे पाटील कोणताही स्टंट न करता समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेत असल्यामुळे मराठा समाजाने जरांगे पाटील यांना आपला नेता मानलेला आहे, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते पुढे म्हणालेले आहेत की मराठा समाजाचे आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. राज्य सरकारचे शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेतली तेव्हा ते कशा प्रकारे आश्वासनं देत होते आपण सर्वांनी ते पाहिलेलं आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काहीही भरोसा नाही. राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही ते निवडणुका जाहीर करू शकतात. तेव्हा राज्य सरकार सांगेल की आता आचारसंहिता लागू झाल्यामुळे आरक्षण देता येणार नाही. अनेक समाजांना गेल्या कित्येक वर्षापासून असंच मूर्खात काढण्यात आलेलं आहे, अशी टीका जलील यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर केलेली आहे. जरांगे पाटील यांनी राजकारणात येण्याचा विचार केला पाहिजे, असं यावेळेस इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलेलं आहे. ते पुढे म्हणाले की जोपर्यंत आपल्या विचारांचे लोक विधानसभा आणि लोकसभेत पाठवले जाणार नाहीत तोपर्यंत समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत. हे मी माझ्या मुस्लिम समाजाला नेहमीच सांगत आलेलो आहे. गल्लीत कायदे बनत नसतात, त्यासाठी सभागृहातच जावं लागतं. त्यामुळे जरांगे पाटलांनाही माझा हाच सल्ला आहे, त्यांनी याचा विचार केला पाहिजे. लोक त्यांच्यावर टीका करतील, पण त्यांचा विचार त्यांनी करू नये, कारण आरक्षणावर समाधान जर शोधायचं असेल तर ते विधानसभा आणि संसदेतूनच होईल. जरांगे पाटील यांनी कितीही तीव्र आंदोलन केलं तरी निर्णय सरकारच घेणार आहे, आणि असं आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केलेलं आहे. राजकारणाने आमचा घात केला, असं इम्तियाज जलील यांच्या आव्हानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना जरांगे पाटील म्हणालेले आहेत. आमचा मार्ग राजकारण नाही आहे. गोरगरीब लोकांना न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे, ही पोरं मोठी झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं. नेमका आमचा राजकारणानेच घात केलेला आहे. जनचळवळीत इतकी ताकद आहे की ते आता सिद्ध देखील झालेलं आहे. लोकांचा समज होता की आंदोलनाने काहीही होत नाही. हा खूप मोठा गैरसमज होता. गरिबांचं कामच नाही आहे की सामाजिक क्षेत्रात जाऊन चळवळ करणं, परंतु याच आंदोलनामुळे 56 लाख लोकांना आरक्षण मिळालं आहे. याचा अर्थ आंदोलनात प्रचंड मोठी ताकद आहे. तर राजकारणात येणार का हा प्रश्न विचारला असता पाटील म्हणाले की यांचा
24 डिसेंबर जवळ येत असल्याने शिंदे समितीने काम करणं हे त्यांचे कर्तव्य असल्याचं ते त्यावेळेस म्हणाले होते. ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि सरसकट पाहिजे. अभ्यासकांची संख्या बळ कमी असल्याने नोंदी खूप कमी सापडलेल्या आहेत. काही जिल्हाधिकारी नोंदणी सभा संदर्भात काम करत नाही आहेत. संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पाहिजे तसं काम करत नाही आहेत. संभाजीनगरच्या कलेक्टरने तर कक्ष बंद केलेला आहे असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. तर मंडळी, या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आता ते राजकारणात येतील का, मनोज जरांगे पाटील राजकारणात येतील का असा प्रश्न विचारला जात होता. तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील हे गावोगावी फिरले, अजूनही फिरत आहेत. मुंबईला ते निघालेले आहेत, मुंबईला जाणार आहेत. जिल्ह्यांमध्ये फिरून सभा त्यांनी घेतल्या. त्यांच्या सभेंना प्रचंड प्रतिसाद मिळाला. एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेला कधीच एवढी गर्दी झाली नव्हती, तशी गर्दी बघायला मिळाली. आणि जरांगे पाटील यांच्या सभांना तशी गर्दीही उपलब्ध होते. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे राजकारणात येण्याच्या चर्चा रंगताना दिसतात. मनोज जरांगे पाटील यांना त्याबाबत विचारण्यात आलं, त्यावर त्यांनी कोणतेही आडेवेडे न घेता थेट सांगून टाकलेलं आहे. समाजाचं नेतृत्व करणार का असं मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आलेलं होतं. त्यावर ते म्हणाले की मुलगा म्हणून काम करतोय, नेता बनण्याची हावच नाहीये मला. मनोज जरांगे पाटील यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे, स्पष्ट बोललेलं आहे. मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यात आहेत आणि जर मराठा आणि कुणबी एक आहे तर आम्ही आरक्षण देऊ आणि तुम्ही देऊ नका कसं म्हणता? आम्हाला आरक्षण मिळू देत नाही असं ओबीसींचं म्हणणं आहे. त्यामुळे धनगर बांधवांनी का साथ द्यावी, त्यांना नुसता विरोध करायचा म्हणून करू नये असा टोला देखील त्यांनी यावेळेस लगावलेला आहे. त्यांना कशाला मेसेज द्यायचा? राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना काही मेसेज देणार आहात का असा सवाल यावेळेस विचारण्यात आला. तर त्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की त्यांना काय मेसेज द्यायचा, त्यांना दाखवण्यासाठी आम्ही काहीही करत नाही. ओबीसी बांधव स्वतःहून आलेले आहेत, ते आम्हाला साथ देत आहेत, आम्ही का देऊ नये? बैठक झाली, त्यांचा फॉर्म्युला काय आहे हे कळालं की ठरेल असं म्हणत मनोज जरांगेंनी भुजबळांना म्हटलेलं आहे की भुजबळांनी आरक्षण खाल्लंय. बारा समाजाने आज मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलाय. छगन भुजबळ हे विनाकारण वातावरण दूषित करतात, ते आम्हाला खाऊ देत नाही अशी 12 बलुतेदार समाजाची मागणी आहे. छोट्या छोट्या जातींना ओबीसी आरक्षणाचा काही फायदा झालेला नाही आणि होई दिला जाणार नाही आहे. 12 बलुतेदारांमधून गेल्या 30 वर्षात एकही MBBS झालेला नाही आहे असं 12 बलुतेदारांच्या अध्यक्षाने सांगितलंय. छगन भुजबळ यांनी सामाजिक तर नाहीच परंतु शैक्षणिक आरक्षणही मिळू दिलं नाही असं ते यावेळेस पुढे बोललेले आहेत. तर या सगळ्या गोष्टींवरती मंडळी मनोज जरांगे पाटील हे राजकारणात येतील की नाही या सगळ्या गोष्टींवरती त्यांच्याकडून जरी स्पष्टीकरण आलेलं असलं तरी या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आपण ऐकलेलं आहे की त्यांचे जे निकटवर्ती आहेत किंवा जवळचे काही मित्रपरिवारातले लोक आहेत ते असं म्हणतात की 2024च्या मंत्रिमंडळात एका मोठ्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील दिसतील म्हणून. म्हणजे यावर तुमची प्रतिक्रिया काय, तुम्हाला काय वाटतं अवश्य फोन करून कमेंट करून अवश्य कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच शेअर जरूर करा.